गुरुजी, भामिनीला योग्य स्थळ मिळावं ही भामिनीच्या आईची शेवटची इच्छा होती. भामिनी आले बाबा. खास घडवून घेतलेत माझ्यासाठी चंद्रविलासने. विलास, अरे सांग ना, कुठे आणलंयस? या नव्या महालाची आणि पर्यायाने माझ्या आयुष्याची किल्ली तुला द्यायची. उपसेनापती चंद्रविलासांबद्दल तुमचं काय मत आहे? तो लढवय्या आहे, शूर आहे, परंतु सेनापती पदाकरता तेवढंच पुरेसं नसतं. सेनापती हा शत्रू करता तलवारीसारखा धारदार हवा. पराक्रमाला धाडस लागतं, वारसा नाही. नाव काय तुझं? मी धैर्यधर, चिमणाबाईंचा एकुलता एक मुलगा. तू वसंत आज रंगला. बाबा खूप कौतुक करत होते. त्या धैर्यधरने म्हणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवला. कुठून शोधून आणतात हे बाजार मुंगे? कोण हा धैर्यधर? हे आई, तुला स्वतः काका साहेबांनी बोलवलंय. कशी दिसते रे ती? मी कुठं पाहिलंय? किती देखणं रूप आहे तुझं. भामिनी, धैर्यधराचा तू पती म्हणून स्वीकार करावास असं. बाबा, अहो काय झालंय तुमच्या विनोद बुद्धीला? अगं, मी खरंच प्रस्ताव ठेवलाय. हा असा भिकेला लावण्याचा प्रस्ताव? मी तुला आल्यापासून विचारलं नाही काय झालं तिकडे. तुझा झालेला आपण मी सहन करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता. धैर्यधर! काकासाहेबांना तुझ्यासाठी तो धैर्यधर योग्य वाटा? काही अधिकार आहेत जन्मजात असतात. तसा तर चेहरा पण नाही पाहिलाय. जाऊन सांगा त्यांना कोण आलंय. हा काय नदीचा घाट किंवा बगीचा नाहीये. इथे फक्त सैनिकी बाबीने याला परवानगी आहे. आमचे कान आणि स्वाभिमान दोघांनी ऐकलं. त्याचा खोटेपणा तू उघड करू शकतेस. पण कशी? एक कल्पना आहे तशी. तू वनमाला. वनमाला. पद प्रतिष्ठा परत मिळवता येते, पण काळजाचे तुकडे नाही ना जोडता येत. आता माझं ध्येय एकच आहे. त्याचा मुखवटा उतरवला नाही ना तर माझं नाव भामिनी सांगणार नाही.